आज आपण एका अत्यंत पावन प्रसंगाची कथा ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा. हा दिवस म्हणजे केवळ एक तारीख नाही, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करून चैतन्याचा प्रकाश पसरवणाऱ्या एका अलौकिक घटनेचे स्मरण आहे. भाग 1. कर्दळी वनातील तपश्चर्या. कथेची सुरुवात होते एका घनदाट, शांत आणि पवित्र जंगलातून. कर्दळी वन हे जंगल आंध्र प्रदेशातील श्रीशैलम जवळ आहे. येथेच भगवान दत्तात्रेयांचे दुसरे पूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वती अनेक वर्ष कडक तपश्चर्या करत होते. ते एका जागी स्थिर बसून समाधी अवस्थेत गेले होते. शतके उलटली तरी त्यांची समाधी भंग पावली नाही. त्यांच्या भोवती झाडे वेली वाढल्या, मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले आणि ते वारुळातच पूर्णपणे लुप्त झाले. भाग 2. लाकूड तोड्याचा प्रहार. काळाच्या ओघात 350 वर्ष निघून गेली. एक दिवस एक साधा लाकूड तोड्या, ज्याचे नाव उद्धव असे काही कथांमध्ये सांगितले जाते, लाकडे तोडण्यासाठी कर्दळी वनात आला. तो आपले काम करत असताना त्याला एक मोठे वारूळ दिसले. त्या वारुळाला लाकूड समजून किंवा ते साफ करण्याच्या उद्देशानं त्यानं आपली कुऱ्हाड जोरात त्यावर चालवली. भाग 3. रक्ताची धार. आणि प्रकट त्या लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार थेट वारुळात समाधीत असलेल्या योगींच्या मांडीवर बसला. वारुळातून रक्ताची धार वाहू लागली. तो लाकूड तोड्या घाबरला. त्याला वाटले, मी काय केले? हे कोणाचे रक्त? त्याच क्षणी वारुळातून एक अलौकिक प्रकाश बाहेर पडला. वारूळ अचानक भंग पावले आणि त्यातून एक तेजस्वी, भव्य आणि दैवी रूप बाहेर आले. हेच रूप होते श्री स्वामी समर्थांचे. त्यांच्या अंगावरून दैवी तेज फाकत होते. त्यांचे डोळे दयाळू आणि तेजस्वी होते, कान मोठे होते आणि हात गुडघ्यापर्यंत लांब होते. भाग 4. स्वामींचे पहिले दर्शन आणि अभयदान. तो लाकूड तोड्या, उद्धव, त्या भव्य आणि तपस्वी रूपाला पाहून थरथर कापू लागला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो स्वामींच्या चरणी पडला, क्षमा मागू लागला. महाराज, मला क्षमा करा, मी अडाणी आहे, मी तुम्हाला ओळखले नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर अपार करुणा होती. त्यांनी आपला उजवा हात उंचावून लाकूड तोड्याला अभय दिले. भाग 5. स्वामींची पहिली वाणी, अभय मंत्र. स्वामींनी त्याला शांत केले आणि त्याच्या मनातील भीती दूर केली. त्यांच्या मुखातून जे पहिले शब्द बाहेर पडले ते आजही प्रत्येक स्वामी भक्ताचा आधार आहेत. त्यांनी लाकूड तोड्याला आणि जगाला संदेश दिला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 6. कथेचे महत्त्व आणि निष्कर्ष. अशा प्रकारे चैत्र शुद्ध द्वितीया, जो गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे, त्या दिवशी कर्दळी वनातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. या घटनेला आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून अत्यंत भक्तिभावाने साजरा करतो. त्यांच्या प्रकट होण्याने भक्तांना एक आधार मिळाला, एक दिशा मिळाली. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून अनेकांचे कल्याण केले आणि शेवटी अक्कलकोट येथे स्थिर झाले, जिथे ते अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वामींचे प्रकट होणे म्हणजे भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणे आणि त्यांच्या मनातील भीती नष्ट करणे. त्यांचा तो एकच मंत्र, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आजही प्रत्येक संकटात भक्तांना बळ देतो. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण स्वामींच्या चरणी लीन होऊया आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेऊया. श्री स्वामी समर्थ.